रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील आक्षी साखर येथे सुमारे 160 कोटी रुपये खर्चाच्या ग्रोयास जेटी बंधाराच्या कामाचे भूमिपूजन मोठ्या उत्साहात पार पडले। या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे भूमिपूजन नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले। कार्यक्रमाच्या निमित्ताने मंत्री राणे यांचे आगमन अत्यंत जल्लोषात झाले। त्यांना घोडागाडीच्या रथातून ढोल ताशांच्या गजरात कार्यक्रमस्थळी आणण्यात आले, ज्यामुळे परिसरात उत्सवाचे वातावरण निर्माण झाले होते। यावेळी स्थानिक कोळी बांधवांनी त्यांचा सन्मान करत मच्छीमार बोटीची प्रतिकृती भेट म्हणून दिली। या प्रसंगी बोलताना नितेश राणे यांनी सांगितले की जनतेने दिलेल्या संधीचे सोनं करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे। लोकांनी आम्हाला निवडून दिला आहे, त्यामुळे त्यांच्या समस्या सोडवणे आणि विकास कामांना गती देणे ही आमची जबाबदारी आहे। महायुतीला पाठिंबा ठेवा, कोणताही प्रश्न प्रलंबित राहणार नाही, असेही ते म्हणाले। या कार्यक्रमाला अनेक मान्यवर नेते, स्थानिक ग्रामस्थ आणि कोळी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। तसेच या प्रकल्पामुळे स्थानिक मच्छीमार आणि नागरिकांना मोठा फायदा होणार असल्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली। माझा मुद्दा असा आहे की मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजना ही योजना आपण किनारपट्टीच्या मच्छीमारांसाठी राज्याची पहिली योजना आणलेली आहे। त्या योजनेचा लाभ आमच्या मच्छीमार समाजाने जास्तीत जास्त घ्यावा। ज्या किनारपट्टीवर असलेल्या ज्या जागा आहेत त्याच्यावर कुठलंही अतिक्रमण कोणाचं होऊ नये। मी जेव्हा मंत्री झालो तेव्हा मी पहिल्या दिवशीच जाहीर केलेलं की मी जिहाद मुक्त किनारपट्टी करणार। त्याच अनुसार त्याच दिशेने माझं काम चाललंय आणि त्यामुळे जो विकास आम्ही करतोय तो आम्ही मच्छीमारांसाठी करतोय, स्थानिक मच्छीमारांसाठी करतोय। कुठल्या बांगलादेशीने रोहिंग्यांसाठी करत नाहीये, अनधिकृत बांधकाम करणाऱ्या लोकांसाठी करत नाहीये। जो निधी येतोय, ज्या योजना येत आहे, त्यामुळे आमचे स्थानिक मच्छीमार आर्थिक सक्षम झाले पाहिजे। आमच्या इकडचे स्थानिक तरुणांना नोकऱ्या भेटल्या पाहिजे। नाहीतर निधी आम्ही खर्च करायचा, बंधारा आम्ही बांधायचं आणि जिहादांनी ती मजा मारायची, असे काय चालणार नाही। आणि म्हणूनच आम्ही अशा पद्धतीचं वक्तव्य केलं। तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी।